इगतपुरी नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आली। मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या वतीने ही रचना प्रसिद्ध करण्यात आली। नव्या प्रभाग रचनेत एक प्रभाग तसंच 3 नगरसेवकांची भर पडली। त्यामुळे एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक निवडले जाणार आहेत। मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 9 प्रभाग होते व 18 नगरसेवक संख्या होती। मात्र यंदा 10 प्रभाग तसंच 21 सदस्य असणार आहेत। यंदा 3 नगरसेवकांची वाढ होणार आहे। 21 उमेदवारांपैकी 11 महिलांना नगर परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 6 सर्वात मोठा 4730 लोकसंख्येचा प्रभाग असून यामध्ये 3 सदस्य असणार आहेत। तर सर्वात छोटा 8 प्रभाग असून याची लोकसंख्या 2655 इतकी आहे। सन 2017च्या निवडणुकीनंतर थेट मुदत संपल्यानंतर 3 वर्षानंतर प्रशासक काळ असल्या कारणाने यंदा निवडणूक होणार आहे। 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत नागरिकांकडून प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती तसंच सूचना स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे। ऑनगोईंग असून सर्व अगोदर आपली सदस्य संख्या निश्चित झाली। त्याचं राजपत्रानुसार एकूण आपल्याकडे 21 सदस्य आहेत। 21 पैकी 50% हे महिलांसाठी आपण आरक्षित ठेवणार आहोत। तर त्या अनुषंगाने 11 सीट ह्या महिलांसाठी आपल्या जात आहेत। 21 पैकी 11 सीट या महिलांसाठी असतील। त्यानंतर एससी करिता 5 जागा आहेत आपल्याकडे। जे काही आपल्याकडे लोकसंख्या आहे त्यानुसार जो काही रेशिओ येतो त्यानुसार एससीच्या 5 जागा आपल्याकडे रिझर्व्ह झालेल्या आहेत। त्यातल्या परत 50% महिलांसाठी म्हणजे 3 जागा महिलांसाठी असतील, 2 जागा पुरुषांसाठी असतील। त्यानंतर एसटी साठी आपल्याकडे 2 जागा आहेत। 1 जागा पुरुषांसाठी जाईल आणि 1 जागा महिलांसाठी आरक्षित असेल। त्यानंतर बीसीसी म्हणजे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी आपल्याकडे एकूण 6 जागा आहेत। त्यातल्या 3 जागा पुरुषांसाठी असतील, 3 जागा महिलांसाठी आरक्षित असतील आणि उर्वरित जागा मग आपल्या सर्वसाधारण म्हणून असतील। आता एकदमच प्युअरली जर त्याला आपण ओपन म्हणता येईल अशा 4 जागा आहेत ज्या सर्वसाधारण म्हणजे स्त्री पुरुष एससी एसटी बीसीसी कुणी त्या जागेवरती काय त्याला लढू शकेल अशा आपल्याकडे 4 जागा आहेत। आता दरवेळेस काय होतं की प्रारूप प्रभाग रचनेसोबतच आरक्षणाचा पण ड्रॉ काढून त्याच्यासोबत आपण प्रत्येक वार्डात कुठली जागा एससी एसटीला असेल किंवा ओबीसीला किंवा सर्वसाधारण असेल हे आपण यापूर्वी डिक्लेअर करायचो, परंतु यावेळेस शासनाकडे असल्यामुळे एकूणच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांमध्ये उत्साह वाढला आहे। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।